अमरावती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। दर्यापुरातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत। अमरावती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। जवळपास 200च्या वर पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला। अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सहकार विभागाने नोटीस बजावली। जिल्हा बँकेतील विरोधी गटातील संचालकांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती, त्यामुळे आता बच्चू कडूचं अध्यक्षपद धोक्यात आलंय। उद्योग मंत्री उदय सामंत नाराज असल्याची चर्चा। उद्योग मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची वागणूक नीट नसल्याचं मत सामंतांनी व्यक्त केले। तसंच काही काम मंत्र्यांना न विचारता केली गेली असं पत्र उदय सामंत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। धाराशिवच्या अभियंत्यानं राज्याच्या अप्पर सचिवांना राजीनामा पत्र दिले। गुलामासारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप करत अभियंत्यानं राजीनामा दिला। बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या पत्रानं खळबळ उडाली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रयागराजमधील महाकुंभाला भेट देत त्रिवेणी संगमावर स्नान केले। तसंच त्यांनी अक्षयवट आणि हनुमान मंदिरात पूजा केली आहे। यावेळी मुर्मू यांनी डिजिटल कुंभ अनुभव केंद्रालाही भेट दिली आहे। पंतप्रधान मोदींनी दिल्लीतल्या भारत मंडपमध्ये परीक्षा पे चर्चा कार्यक्रम घेतला। यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसंच परीक्षेबाबत मार्गदर्शन केलं। उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी अभिनेत्री आरुषी निशंकची तब्बल 4 कोटी रुपयांनी फसवणूक झालेली आहे। सिनेमातून झालेल्या नफ्यात हिस्सेदारी देण्यात तिला आश्वासन देऊन तिची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी निर्माती मानसी वरुण बागला आणि वरुण प्रमोद कुमार बागला याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। हैदराबादच्या पंजागुट्टामधील 86 वर्षीय देशातील प्रसिद्ध उद्योगपती याची हत्या करण्यात आली। संपत्तीच्या वादातून नातवानं आपल्या उद्योगपती आजोबाची हत्या केल्याचं समोर आलंय। यावेळी नातवानं त्याच्या आजोबावर चाकूने तब्बल 73 वेळा वार केल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय। दिल्लीतील मुस्तफाबाद शहराचं नाव बदलण्याची शक्यता आहे। याबाबत मुस्तफाबाद मतदारसंघातील भाजप उमेदवार मोहनसिंग बिष्ट यांनी विजयानंतर म्हटलंय। निवडणुकीपूर्वी मुस्तफाबादचं नाव शिवपुरी किंवा शिवविहार करेन असं मोहनसिंग बिष्ट यांनी म्हटलं होतं, त्यामुळे लवकरच नामांतराचं काम करण्यात येणार आहे। मुंबईत 2 महिन्यात बाईक टॅक्सी सुरू होणार आहे। या बाईक टॅक्सीला परिवहन विभागाकडून परवानगी मिळाली, त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे। दादरमधील शिवाजी मंदिर नाट्यगृहात राज्य शिक्षक परिषदेचं वार्षिक अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनात 900हून अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला। अधिवेशनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 30 शिक्षकांना विशेष पुरस्कारानं सन्मानित केलं। तसंच यावेळी शिक्षण आणि शिक्षकाच्या प्रश्नांबाबत 12 ठराव मंजूर करण्यात आले। कोल्हापूरच्या बार्शी आगाराच्या नव्या बससाठीचा वनवास संपलाय। तर बार्शी आगारात नवीन लेलँड कंपनीच्या BS6 मानांकनाच्या एकूण 10 बसेस दाखल झाल्यात, त्यामुळे तब्बल 10 वर्षांनंतर बार्शी तालुक्यातील नव्या बसेस दाखल झाल्या। प्रधानमंत्री आवास योजनेतून 2016 ते 2022 या 6 वर्षाच्या कालावधीत सोलापुरातील 44,000 घरकुलं मंजूर झाली होती। त्यापैकी 39,000 घरकुलांचं बांधकाम पूर्ण झालंय। तर या चालू वर्षाकरिता एकूण 62,000 नवीन घरकुलं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। राज्यात सर्वाधिक अपात्र लाडक्या बहिणी पश्चिम महाराष्ट्रात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर पुणे जिल्ह्यात 4 चाकीवाल्या महिलांची संख्या जास्त असल्याची माहिती आहे। आर्थिकदृष्ट्या सधन पट्ट्यांमुळे ही संख्या वाढणार असल्याचं सांगितलं जातं। आयकर विभागाकडून यादी आल्यानंतर त्याबाबत निर्णय होईल अशी माहिती आहे। सोनं आता लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे। सोन्याचा दर प्रतितोळा 87,700 रुपये इतका झालाय। लग्न सराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे। तर वर्षभरात सोनं लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे। तिरुपती मंदिरात लाडू प्रसादातील चरबी प्रकरणी CBIनं 4 जणांना अटक केली आहे। अटक व्यक्तींमध्ये AR डेअरी तमिळनाडू, पराग डेअरी उत्तर प्रदेश, प्रीमियर ॲग्री फूड्स आणि अल्फा मिल्क फूड्ससह तूप पुरवठा करणाऱ्या संस्थांमधील व्यक्तींचा समावेश आहे। बदलापूरच्या शिरगावमध्ये राऊत चौकात पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे आणि पोकलेनच्या साह्यानं रोड फोडला जातोय। मात्र सुरक्षेसाठी कोणतेही उपाय नसल्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इजा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। जालन्यात 21 वर्षाच्या तरुणाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गायरान जमिनीत तरुणाचा मृतदेह आढळला, मात्र या घातपाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। स्वस्तात सोनं देण्याचा आमिष दाखवून रायगडमधील व्यापाऱ्यांकडून 1.5 कोटी रुपये लुटल्याची घटना घडली आहे आणि या दरोडेखोरांच्या टोळीमध्ये चक्क पोलिसांचा सहभाग असल्याचं तपासात उघड झालंय। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 4घांना बेड्या ठोकल्या। नांदेड शहरातील शहीदपुरा भागात गोळीबार झालाय। गोळीबारात 2 जण जखमी झाले।
गाडीतून आलेल्या 3 ते 4 जणांनी गोळीबार केला। गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात दहशत पसरली आहे। भंडाऱ्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे। टेकेपार परिसरात चोरट्याने 1,40,000चा मुद्देमाल लंपास केला होता। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फिंगरप्रिंट्स आणि सायबर क्राईमच्या मदतीने रोख रकमेसह चोरट्याला जेरबंद केला आहे।